आपल्याशी चर्चा करण्याची संधी मला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली, संजय राऊत साहेबांनी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना कोणीतरी काल प्रश्न विचारला की असीम सरोदे यांचा शिवसेनेशी संबंध काय आहे, आणि त्यांनी खूप चांगलं उत्तरसुद्धा दिलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सध्या संविधानिक गर्तेत सापडलेला आहे आणि लोकशाहीची हत्या करून जे कोणी सरकार स्थापन करणारे आहे त्यांच्या विरोधात हा पक्ष असल्यामुळे हा लोकशाहीची बाजू घेणारा पक्ष आहे, आणि म्हणून मी इथे उभा आहे. एक मिनिटं फक्त मी सांगतो माझ्याबद्दल की मी आता 23-24 वर्षांपासून वकिली करतो आणि नागरी हक्क, लोकशाही, संविधान या विषयावर वेगवेगळ्या केसेस आम्ही चालवतो, पर्यावरणाच्या विषयावरच्या केसेस चालवतो, आणि मी कधीच विषय महत्त्वाचा असेल तर कोणाची बाजू आपण मांडायची हे ठरवण्यामध्ये काही वेळ लावलेला नाही आहे. नेहमी आम्ही लोकशाहीची बाजू घेत वकिली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यात पहिले जो विषयातले सगळे मुद्दे आहेत, 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा मी आपल्यासमोर मांडतो, तो म्हणजे कार्यकर्त्यांवर, विशेषतः राजकीय कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस दाखल होतात त्याबद्दल आपण महाराष्ट्रात चर्चा होताना जास्त बघत नाही. ज्यांच्यावर खोट्या केसेस दाखल होतात त्यांच्या परिवाराला, त्यांच्या मित्रांना, त्यांच्या राजकीय पक्षाला खूप मोठ्या अडचणींमधून जावं लागतं. विशेषतः परिवाराचं जे नुकसान होते ते खूप मोठं असते, आणि याची सुरुवात, खोट्या केसेस दाखल करण्याची सुरुवात आत्ताच झालेली नाही हे लक्षात घ्या. मी आपल्याला एक उदाहरण देतो राष्ट्रीय पातळीवरचं. इंडिया ब्लॉक नावाचा एक विरोधी पक्षांचा गट स्थापन करण्यात आला, ज्याच्यामध्ये साधारणतः 26 राजकीय पक्ष, भारतातले 26 राजकीय पक्ष एकत्र येऊन त्यांनी इंडिया ब्लॉक नावाचा एक विरोधी पक्ष स्थापन केला, आणि त्यांचा जो दबदबा वाढायला लागला इंडिया आघाडीचा, ज्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्षसुद्धा आहे, त्यांचा जो भारतभर दबदबा वाढायला लागला, त्यामुळे धास्ती घेऊन आता यांना थांबवलं पाहिजे असा विचार करून एक भाजपचा माणूस पुढे करण्यात आला, आणि त्यांनी दिल्लीला बाराखंबा रोड इथे 26 राजकीय पक्षांविरुद्ध केस दाखल केली की हे इंडिया हे नाव गैरवापर करत आहेत, आणि त्यांनी एम्ब्लम्स ॲक्टनुसार ती कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात कंप्लेंट झाली. तो भाजपचा कार्यकर्ता आहे, त्याचं अविनीश मिश्रा असं नाव आहे. आता ही सुरुवात आहे. याच्यापूर्वीसुद्धा आणि याच्यानंतरसुद्धा अनेक खोटे गुन्हे कार्यकर्त्यांवर दाखल झालेले आहेत. अर्थात पोलिसांना याच्यामध्ये काही कार्यवाही करता आली नाही पुढची. त्यांनी गुन्हासुद्धा नोंद केला, FIR नोंद करूनसुद्धा काही करता आलं नाही, कारण की इंडिया हे नाव जर स्वतःच्या फायद्यासाठी कोणी वापरत असेल, इंडियाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो असं दाखवून वापरत असेल, आणि असं सजेस्ट करत असेल की आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे आम्हीच आहोत, तरच त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. नाहीतर इंडिया हे नाव वापरण्यावर बंदी नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा कारवाई करण्यात आली नाही, परंतु पोलिसांचा गैरवापर करून गुन्हा मात्र नोंदवण्यात आला. मी आपल्याला असे अनेक उदाहरणं देऊ शकतो. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की संसदेची सुरक्षा भेदून 5 जण संसदेमध्ये उड्या मारल्या. त्यांनी जी संसद नरेंद्र मोदींनी तयार केली होती, नवीन संसदेची इमारत, एकतर आवश्यकता नसताना नवीन संसदेची इमारत तयार केली आपल्या पैशातून, आपल्या जनतेच्या पैशातून, आणि तिथे त्यांनी निषेध म्हणून उड्या मारल्या काही मुलांनी. त्यांचा मुद्दा होता की नरेंद्र मोदी रोजगाराबद्दल का बोलत नाही, नरेंद्र मोदी बेरोजगारीबद्दल का बोलत नाही, नरेंद्र मोदी गरिबीबद्दल का बोलत नाही, असा त्यांचा मुद्दा होता. आणि त्या मुलांनी संसदेमध्ये उड्या मारल्या जिथे खासदार सगळे निवडून आलेले बसलेले असतात. आता अर्थातच आपण पाहिलं तर हा गुन्हा आहे, हे चुकीचं आहे की संसदेमध्ये परवानगी न घेता घुसणं ही घुसखोरी चुकीची आहे. त्याच्याबद्दल त्या 5 जणांना शिक्षा व्हायला पाहिजे. त्या 5 जणांमध्ये एक अमोल शिंदे नावाचा लातूरचा आपल्या महाराष्ट्रातला आहे. त्याच्याकडून जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं कळलं की त्याचा या बाकीच्या 4 जणांशी काही संबंध नाही, परंतु आजकाल जसं व्हॉट्सअपवर ग्रुप तयार करतात तसा ग्रुप तयार झाला बेरोजगारीच्या विरुद्ध, आणि हा त्यांच्याशी जोडला गेला.
त्यांनी अनेकदा अमोल शिंदेनी प्रयत्न केले की आपण पोलीस खात्यामध्ये भरती झालं पाहिजे, आपण भारतीय संरक्षण दलामध्ये सहभागी झालं पाहिजे, परंतु मग कोविडचा काळ लागला. कोविडचा काळ लागल्यामुळे याची वयोमर्यादा निघून गेली आणि अनेक मुलांनी रस्त्यावर मोर्चा काढला की कोविडचा काळ एक्झाम करा, आम्हाला परीक्षा देऊ द्या. परंतु मग आता नोकरीची संधीच आपण गमावलेली आहे असं लक्षात आल्यावर त्याला हे दिसलं की आपले पंतप्रधान बेरोजगारीबद्दल, गरिबीबद्दल बोलत नाही आणि म्हणून तो त्या लोकांशी जोडला गेला आणि तो दिल्लीला गेला आणि तिथे भगतसिंगांच्या स्मृती दिवशी त्यांनी तिथे उड्या मारल्या. आता माझं हे आधीपासून म्हणणं आहे की त्या मुलांना त्यांच्या त्या बेकायदेशीर वागण्याबद्दल शिक्षा झालीच पाहिजे, परंतु यांच्यावर UAPA नावाचा अत्यंत हिंस्र स्वरूपाचा कायदा लावण्यात आला. एखादा पंतप्रधान असतो तो कोण असतो, एखादा मुख्यमंत्री असतो तो कोण असतो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो तो आपला पालक असतो. निवडून आल्यावर आणि पंतप्रधान पदावर बसल्यावर तो माणूस त्या राजकीय पक्षाचाच आहे असं होत नाही, तो आपल्या संपूर्ण भारताचा पंतप्रधान असतो. मग त्या माणसाचं काम काय आहे, पालक म्हणून त्या माणसाचं काम काय आहे. जो पंतप्रधान पदावर बसला असेल त्या माणसाचं काम आहे की 5 भारतातले युवक संसदेमध्ये घुसतात आणि ते पिवळ्या धुराचे नरकांडे फोडतात, निषेध करतात, तेव्हा पंतप्रधानांचं काम आहे. पंडित नेहरू असते तर काय केलं असतं असा विचार केला मी. पंतप्रधान पंडित नेहरूंनी काय केलं असतं, त्या 5 जणांना बोलावलं असतं, त्यांना विचारलं असतं की तुमचं काय दुःख आहे, तुम्ही एवढा टोकाचा निषेध तुम्ही का नोंदवला. त्या मुलांना मानसिक आधाराची गरज आहे, त्या मुलांना समजून सांगण्याची गरज आहे की बेकायदेशीर पद्धतीने कायदेशीर मागण्यांची तुम्ही रचना करू शकत नाही. पण तसं न करता त्या मुलांवर UAPA लावण्यात आला. आता पुढची गोष्ट आहे का खोटे गुन्हे कसे नोंद करण्याचे प्रयत्न करतात. इथे संजय राऊत साहेब आहेत, त्यांना हे माहिती असेल. आणि त्या मुलांना त्यानंतर पकडण्यात आलं, त्यांना कुणाला भेटू देण्यात आलं नाही, त्यांना जामीन मिळणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली. ते राजकीय कार्यकर्ते नसून सुद्धा राजकीय भूमिका घेतली म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. त्यानंतर त्या मुलांना मारहाण करण्यात आली असं त्यांनी सांगितलेलं आहे. मारहाण कशासाठी करण्यात आली की त्यांनी विरोधी पक्षातल्या काही नेत्यांचे नावं घेतले पाहिजे की यांनी आम्हाला संसदेमध्ये जाण्यासाठीचा मार्ग सांगितला, यांनी आम्हाला संसदेमध्ये बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश मिळवून दिला आणि त्या लोकांना सुद्धा गुन्हेगार करायचा असा प्रयत्न करण्यात आला. नेत्यांशी संबंध असतील हे मान्य केलं नाही तर आम्ही तुम्हाला मारहाण करू, अशा प्रकारे जर कायद्याची प्रक्रिया चालवण्यात येत असेल, काही निष्पाप मुलांविरुद्ध ज्यांनी गुन्हा जरूर केलेला आहे त्यांना त्याची शिक्षा झाली पाहिजे, परंतु UAPAचा कायदा लावून त्यांचं गुन्हेगारीकरण करणं बरोबर आहे का, हा प्रश्न आपण नक्कीच विचारात घेतला पाहिजे. आणि आता मी यावेळेस काय झालं, मागच्या वेळेस साहेबांनी बोलावलं होतं मला, मी बोललो आणि माझ्यावरच काही खोट्या केसेस दाखल झाल्या. माझी सनद कॅन्सल झाली पाहिजे, मी वकिली नाही करू शकलो पाहिजे, याच्यासाठी माझ्याबद्दल तक्रार काही लोकांनी केली. आणि म्हणून मी तुम्हाला आता सगळे हे पुराव्यासकट दाखवायला आणलं की इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली बातमी आहे, त्याच्या आधारे मी आपल्याला हे आत्ताचं जे काय माझं म्हणणं आहे ते सांगतो आहे की फेक नरेटिव्ह काय असते. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे, जो इथल्या बऱ्याच राजकीय कार्यकर्त्यांना माहिती असेल. मला नाशिक जिल्ह्यातले असे लोक माहिती आहेत, इथे हिरेसाहेब बसले आहेत, ज्यांच्यावर खोट्या केसेस ओढून ताणून जास्तीचे कलम लावूनच्या केसेस दाखल करण्यात आल्या. मला इथले नाशिक जिल्ह्यामधले कार्यकर्ते माहिती आहेत, काही राजकीय पक्षांचे, ज्यांच्यावर तडीपारीचे अहवाल तयार करण्यात आले आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झालं. जेव्हा सत्तांतर झालं जबरदस्तीने, बेकायदेशीर पद्धतीने आणि एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर पोलिसांच्या बळाचा अत्यंत मोठ्या प्रमाणात गैरवापर महाराष्ट्रामध्ये करण्यात आला. त्याची आकडेवारी क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोनी सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे की तडीपारीचे किती अहवाल तयार करण्यात आले. तडीपारी म्हणजे काय की तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे, तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही, त्या गावामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही, तुम्ही सामाजिक अशांतता पसरवणारे घटक असल्यामुळे तुम्हाला या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तडीपार करण्यात येते. आता आपण हे समजून घेतलं पाहिजे की तडीपारीचे अहवाल जे तयार होतात ते पोलीस कसे तयार करतात, राजकीय दबावाखाली कसे तयार करतात. कायद्यानुसार काय अपेक्षित आहे की तुमच्यावर जर नुसता FIR असेल, गुन्हा नोंद झाला असेल आणि तपास सुरू असेल तर त्याची गिनती आपल्याला तडीपारीचा अहवाल तयार करताना करता येत नाही. इथं पोलीस आहेत, त्यांना माहिती आहे, तरीसुद्धा जबरदस्तीने त्यांना तशा प्रकारचे अहवाल तयार करायला लावले जातात आणि कार्यकर्त्यांवर म्हणजे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खोटे अहवाल दाखल केले जातात आणि त्यांना तडीपार केलं जाते.
खरं तर इथे संजय राऊत साहेब आहेत, आणखी ज्येष्ठ नेते खैरे साहेब आहेत, त्यांनी संसदेमध्ये काम केलेलं आहे, ते करत आहेत. माझं तर म्हणणं आहे की तडीपारीबद्दलचा एखादा आधुनिक कायदा, ह्या कायद्यामध्ये बदल करणारा तुम्ही सुचवा. तिथे अमित शहा आहेत, ते अनुभवी आहेत तडीपारीबद्दल. तडीपारी हा कायदाच आता लागू होत नाही, तो कायदाच आता चुकीचा ठरतो. कारण काय की आपला जो आता आधीचा समज होता, राजे महाराजे होते तेव्हा, संस्थानं होते तेव्हा, भारत स्वतंत्र नव्हता तेव्हापासून तडीपारी सुरू आहे. स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा ब्रिटिशांनी तडीपारी कायम ठेवली होती, त्याच्या आधी नंतर ती कायम राहिली. परंतु तडीपारीचा जो उद्देश होता तो आता सफल होऊ शकत नाही, कारण की आता माध्यमं, तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की अत्यंत सुखात एका दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहून दुसऱ्या तिसऱ्या जिल्ह्यामधले सगळे गुन्हेगारी धागेदोरे त्या माणसाला हँडल करता येतात. त्यामुळे तडीपारीची संकल्पनाच आता कालबाह्य झाली पाहिजे. परंतु ती अजूनही ठेवलेली आहे राजकीय कारणांसाठी, की आपला विरोधी आवाज असेल, विरोधी पक्षातला एखादा चांगला कार्यकर्ता असेल, जो मनापासून काम करत असेल की हा पक्ष निवडून आला पाहिजे, तो पक्ष पडला पाहिजे, किंवा त्या पक्षातले लोक हे चोर आहेत, त्यांना आपण निवडून द्यायचं नाही, असं जनतेमध्ये सांगत असेल, त्या लोकांवर तडीपारीचे अहवाल तयार करून तडीपारीची नामुष्की आणली जाते. हे अत्यंत चुकीचं आहे. महाराष्ट्रामधला तडीपारीचा संदर्भातला अहवाल तुम्ही पाहिला तर आपल्याला दिसेल आकडेवारीनुसार की राजकीय कारणांवरून तडीपारीचे आदेश 2022 पासून जे देण्यात आलेले आहेत त्याच्याबद्दल खरं तर उच्च न्यायालयामध्ये एखादी याचिका दाखल करून आपण त्यात सगळ्या तडीपारींना आव्हान दिलं पाहिजे. एक बदल्याच्या भावनेने राजकारण हे सुरू आहे. सतत आपण पाहिलेलं आहे की बदल्याच्या भावनेने राजकारण. आपल्या व्हॉट्सअपवर, आपल्या यूट्यूबवर आपण व्हिडिओ आलेले पाहिलेला आहे की किराणा दुकानामध्ये काही पोलीस अधिकारी जातात आणि ते म्हणतात की तुमच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे. त्याला धरतात, तो सांगतो हो कालच मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, आणि मग त्याला म्हणतात सॉरी जरा चूक झाली आमच्याकडून. हा जोकचा भाग आपण सोडला तरी याच्यातलं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे की खोट्या गुन्ह्यांखाली कार्यकर्त्यांचा आवाज बंद करणं, विरोधी पक्षाचा आवाज बंद करणं हे लोकशाहीमध्ये योग्य नाही आणि ते थांबलं पाहिजे. यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जेव्हा दिल्लीमधल्या निवडणुका होत्या विधानसभेच्या, तेव्हा त्या निवडणुकांच्या संदर्भातली आप आणि काँग्रेसमध्ये काही बोलणे सुरू होती. सीटच्या शेअरिंगबद्दलचं बोलणं सुरू होतं आणि नेमकं त्यावेळेस अरविंद केजरीवालला उचलण्यात आलं आणि त्याला कारागृहात टाकण्यात आलं की यांचं बोलणं झालं नाही पाहिजे, यांचं सीट शेअरिंग बरोबर झालं नाही पाहिजे आणि आपल्याला विजय मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी असेल त्या केल्या पाहिजे. अशा साम दाम दंड भेद या नीतीवर लोकशाही चालत नसते, हे लक्षात घ्या. राजकारण तुमचं चालेल त्यावेळेसाठी, पण तुम्ही लोकशाहीची जी हानी करता ती अत्यंत चुकीची असते. हे सगळ्याच राजकीय पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या असंवैधानिक वागणाऱ्या पक्षांनी आणि भारतीय जनता पक्षांनी विशेषतः लक्षात घेतलं पाहिजे. एक सामूहिक खच्चीकरण कायद्याचा आणि पोलिसांचा धाक दाखवून करण्यात आला. सीबीआयचा वापर आपण काँग्रेसच्या काळात सुद्धा पाहिला, चुकीचा झाला आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलं की सीबीआय हे काँग्रेसच्या पिंजऱ्यातला पोपट झाला आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आता आहे, कारण की नुसतं सीबीआय नाही तर ईडी सारख्या यंत्रणा, इन्कम टॅक्स सारख्या यंत्रणा सगळ्या या लोकांच्या विरुद्ध आणि लोकशाहीचा आवाज दाबण्यासाठी वापरण्याचा प्रकार जास्त प्रमाणात सुरू झालेला आहे. सीबीआयला तर आता कॅप्टिव्ह ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं म्हणतात की पकडण्यासाठी लोकांना वापरण्याची यंत्रणा. अत्यंत चुकीचं आणि अराजकीय असं वातावरण मला आपल्या याच्यातून या सगळ्या उदाहरणांमधून मांडायचं होतं. मी संजय राऊत साहेबांना विनंतीसुद्धा केली की ज्या ज्या कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रात खोट्या केसेस दाखल झाल्या असतील त्या सगळ्यांची यादी तयार केली पाहिजे आणि आपण त्याच्यात सामूहिक पद्धतीने कायद्याचा आवाज काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. आता पोलिसांचा हा जो गैरवापर आहे, पोलिसांचं हे जे थैमान आहे बेकायदेशीरतेचं, हे सगळेच पोलीस करतात का? नाही. काही पोलीस हे वाईट वागतात, काही पोलीस हे वाईट प्रवृत्तीचे आहेत, काही IPS अधिकारी महाराष्ट्रातले हे अत्यंत वाईट प्रवृत्तीचे आणि राजकीय झालेले आहेत. सगळे पोलीस अधिकारी तसे नसतात, सगळे न्यायाधीश तसे नसतात, सगळे वकीलसुद्धा तसे नसतात आणि सगळे पत्रकारसुद्धा तसे नसतात. परंतु पोलीस विभागातील काही जण हे राजकारणाच्या नादी लागलेले आहेत आणि राजकीय झालेले आहेत
त्यामुळे अशा पोलीस अधिकाऱ्यांवर आपण सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की 197 CRPC जे होतं क्रिमिनल प्रोसिजर कोड, त्याच्यामध्ये काय होतं की पोलिसांनी कोणतीही कारवाई केली असेल तर त्यांच्या कृतीला संरक्षण कायद्याने दिलं होतं. परंतु 2024मध्ये 15 डिसेंबर 2024मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि सांगितलं जाहीरपणे, हे आता उपलब्ध आहे आपल्यासमोर, की अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांना कायद्याचं कोणतंही संरक्षण नाही. त्यांच्यावर आपण सुद्धा केसेस दाखल करू शकतो. आपण या केसेस दाखल केल्या पाहिजे. कोणी कोणत्याही वर्दीतला असो, कोणत्याही कपड्यामधला असो, जर कायद्याचा गैरवापर करत असेल तर त्या माणसाला सोडणार नाही, अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. खोट्या केसेस दाखल करणं, खोटे पुरावे दाखल करणं, अशा गोष्टींना आता कोणत्याही प्रकारचं संरक्षण मिळणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने सिद्ध केलेलं आहे. प्रत्येक राजवटीत अशा खोट्या केसेस झालेल्या आहेत. कोणत्याही पक्षाची ताकद ही कार्यकर्ते असतात. मनापासून काम करणारे कार्यकर्ते ही खरी ताकद असतात आणि तशी ताकद ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हे चित्र आहे. मी शिवसेनेचा कोणीच नाही. मला संजय राऊत साहेब बोलवतात, मी येतो, मी आपलं म्हणणं इथे सांगतो आणि ते कायदेशीर काय असेल ते सांगतो. तरीसुद्धा तुमच्या मंचावर येण्यामुळे मला महाराष्ट्रामध्ये जे आदराचं स्थान निर्माण झालेलं आहे ते शिवसेनेचं खरं स्थान. लोक आदराने मला सांगतात की तुम्ही सांगता ते बरोबर आहे, पण हवालदिल होतात की आपण करायचं कसं. लक्षात ठेवा, न्याय मागण्याची लढाई सोपी कधीच नसते. संविधानामध्ये न्याय लिहिला आहे, कायद्यामध्ये न्याय लिहिलेला आहे, म्हणून न्याय कधीच मिळालेला नाही. भांडण केल्याशिवाय आणि झगडल्याशिवाय न्याय मिळालेला नाही. त्यामुळे खोट्या केसेस विरुद्ध सुद्धा आपल्याला हिंमत दाखवावं लागेल की ही खोट्या केसेसची साखळी आपण तोडली पाहिजे. त्यानंतर फेक नरेटिव्ह हा एक विषय आहे जो आपण जरूर लक्षात घेतला पाहिजे. काही शब्द आहेत, तुम्ही लक्षात घ्या. एक आहे डिसइन्फॉर्मेशन, एक आहे मिसइन्फॉर्मेशन. चुकीची माहिती पसरवायची आणि चुकीची माहिती बरोबर म्हणून द्यायची, याच्यासाठी एक मोठी यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. मी मागच्या वेळेस सांगितलं कार्यक्रमामध्ये की भारतीय जनता पक्षाच्या काही अत्यंत वरिष्ठ नेत्यांनी, तुम्ही मला इथं स्टेजच्या खाली भेटा, मी त्यांचे नावसुद्धा सांगतो, त्यांनी यंत्रणा उभी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. पुण्यामध्ये एक मोठं ऑफिस केलेलं आहे एका कंपनीचं, जिथून दररोज सकाळी त्यांचा निर्णय होतो की आज कोणती खोटी माहिती पसरवायची आणि 12 वाजता नंतर खोटी माहिती पसरवणं सुरू होतं. असे काही टुकार पत्रकार जे 2-3 चॅनल चालवतात महाराष्ट्रामध्ये, ज्यांना त्यांच्या न्यूजपेपरमधून किंवा चॅनलमधून तेव्हा काढून टाकलेलं आहे, ते लोक आज काही चॅनल चालवतात आणि खोटी माहिती पसरवण्याचं काम करतात. त्यांना हा वरिष्ठ पदावरचा महाराष्ट्रातला माणूस भारतीय जनता पक्षाचा 10 लाख रुपये महिना देतो, लक्षात ठेवा. त्यामुळे खोट्या माहितीची किंमत खूप मोठी आहे, पण ती किंमत जेव्हा लोकशाहीला चुकवावं लागते तेव्हा आपल्याला बोलायला पाहिजे की आपण खोटी माहिती स्वीकारणार नाही. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ठरवलं पाहिजे की खोटी माहिती आपल्यासमोर येत असेल तर आपण क्लिक करून, अंगठा दाबून, अंगठेबहाद्दर व्हायचं नाही, ती माहिती पुढे सरकवायची नाही. 1 मिनिटं विचार करा की ही माहिती कोणाला देण्याची गरज आहे का. 1 मिनिटं विचार करा की ह्या माहितीचा फायदा कोणाला होणार आहे. 1 मिनिटं विचार करा की माहिती जे देत आहेत त्यांचा काय उद्देश आणि त्यांचा खरा चेहरा काय. तर आपल्याला विश्लेषणात्मक प्रक्रियेतून आपल्या डोक्याला नेता येईल आणि आपल्याला लक्षात येईल की आपण जर फेक नरेटिव्हपासून, म्हणजे खोट्या बातम्यांपासून, खोट्या माहितीपासून दूर राहिलो तर अनेक चांगल्या प्रकारची माहिती आपल्या डोक्यामध्ये आपण साठवू शकतो. हे जे काही चॅनलवाले 2-3 जण आहेत ते काही पत्रकार आहेत, एक तर म्हातारा पत्रकार आहे दाढीवाला, त्यांच्याकडे पाहिलं का अशा आविर्भावात बोलतात जसं काही ते म्हणजे खोटी माहिती पसरवण्याचं कार्य जणू काही एक राष्ट्रीय महत्त्वाचं कार्य आहे. TV माध्यमं या पक्षांनी ताब्यात घेतलेले आहे आणि यांचे गुरुच महत्त्वाचे. यांचे गुरु जे आहेत, जे अनेक वर्षापूर्वी होऊन गेले, त्यांचं नाव आहे पंडित हिटलर. पंडित हिटलर यांचे शिष्य असल्यामुळे खोटी माहिती वारंवार खरं आहे असं पसरवत जायचं आणि त्याच्यातून राजकारण करायचं, अशा प्रकारची प्रवृत्ती आहे. त्याच्यामुळे तुमच्यासमोर खरं तर मोठं आव्हान आहे की राजकारण नुसतं आता राजकारणासारखं करून चालणार नाही, तर आपल्याला सगळ्यांचे डोके शाबूत ठेवून ते राजकारण कसं करायचं याचा दुहेरी प्रयत्न सगळ्यांना करावा लागणार आहे.
आपल्या सगळ्यांना माहीत आहे की असत्य म्हणजे अज्ञान आहे, पण वारंवार सांगितलेलं असत्य आणि खूप लोकांनी मान्य केलेलं असत्य आपोआपच सत्य म्हणून प्रस्थापित होऊन जाते आणि आपल्याला वाटते की हेच सत्य आहे. मग महाराष्ट्रामध्ये सांगण्यात येतं की नाही आता की आमचे इतके आमदार आले, आमचा असा स्ट्रायकिंग रेट होता, एवढे आमदार आमचे लोकांनी निवडून दिले म्हणजे खरे आम्हीच आहोत, सत्य आमच्या बाजूने आहे. तसं नाही. केवळ बहुसंख्येच्या आधारे सत्यसुद्धा ठरवता येणार नाही, कारण की सत्याचे कपडे घालून असत्य फिरत आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला बौद्धिक पातळी वाढूच नाही आपली, अशा प्रकारचे प्रयत्न करणारे सगळे घटक ओळखता आले पाहिजे. एकीकडे आपल्याला सांगण्यात येते, आजकाल शाळेमध्ये मास्तर सांगतात वरण भात भाजी पोळी खाऊन घरी सुखी राहा, अशा स्वरूपाची प्रवृत्ती असलेले जे लोक आहेत, काही मास्तरसुद्धा त्याच्यामध्ये आहेत, ते आता सांगायला लागले शाळांमध्ये कॉलेजमध्ये राजकारणात पडू नका, राजकारणाबद्दल बोलू नका, कारण की लोकशाहीचाच आत्मविश्वास गमावता आला पाहिजे, यासाठी आपण राजकारणात पडू नका, असं यांचं म्हणणं आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला मी सांगू इच्छितो या मंचावरून, सगळ्यांनी राजकारण करा, सगळ्यांनी राजकारणाबद्दल विचार करा. आपल्या सगळ्यांना राजकारणावर बोलण्याचा अधिकार आहे, कारण की आपण मतदार आहोत, कारण की आपण भारताचे नागरिक आहोत. आणि नागरिक असणं ही संकल्पना राजकीय आहे. संविधान हे राजकीय पुस्तक आहे, ते काही भजन करायचं पुस्तक नाही आहे. त्यामुळे आपण सगळेजण राजकीय आहोत आणि आपण सगळेजण राजकारणाबद्दल बोललं पाहिजे. खोट्या राजकारणाला हाणून पाडण्याची हिंमत ही सामान्य माणसांमध्येच असल्यामुळे हे सामान्य माणसांना सांगतात राजकारणात पडू नका. आपण आता राजकारणातच पडायचं आणि राजकारणाबद्दल बोलायचं. उज्ज्वला गॅसच्या निमित्ताने आपल्या घरात घुसवलेला आहे राजकारण, आणि तो गॅस लोकशाहीचा जर असेल तर बाहेर आणून त्याचा आता स्फोट झाला पाहिजे. आणि आपण सांगितलं पाहिजे की तुमच्या खोट्या गोष्टी आम्हाला मान्य नाही, आम्ही राजकारणाच्या सत्यतेबद्दल बोलणार, राजकारणाच्या शुद्धतेबद्दल आम्ही प्रयत्न करणार. बदलापूर प्रकरण आपण सगळ्यांनी पाहिलं. माझी इथे बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे, कोणीही कधीही एन्काउंटरचं समर्थन करता कामा नये. लोकशाहीला ते मान्य नाही, संविधानाला ते मान्य नाही. बदलापूर प्रकरण झालं आणि एक फेक नरेटिव्ह पसरवण्यात आला काही दिवसामध्ये, कारण की ते प्रकरण अंगावर यायला लागलं. आपण प्रमुख आहात आणि तरी आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची घटना घडते, याचं त्यांना वाईट वाटायला लागलं. मग दुसरीकडे आदर्श शिक्षण संस्था म्हणून जिथले काही ट्रस्टी सापडले होते आरोपी म्हणून काही जण, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक झालं. आणि अशा याच्यातून मग ठरलं की आरोपीला मारायचं. आणि मग संतोष शिंदे हा जो आरोपी आहे, मी त्याच्या आधी सांगून देतो की कल्याणच्या कोर्टामध्ये त्या विक्टीमच्या परिवारातर्फे मी स्वतः माझ्या वकील मित्रांतर्फे वकीलपत्र दाखल केलं होतं की या कोण आरोपी असेल संतोष शिंदे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. आम्ही विक्टीमच्या लहान लहान मुलींच्या बाजूने होतो. आम्हाला वाटत होतं की आपण कायद्याच्या मार्गाने त्यांना शिक्षा दिली पाहिजे. परंतु मध्येच यांची इज्जत महत्त्वाची झाली आणि त्यामुळे संतोष शिंदेला मारण्याचा सगळा प्रयत्न सुरू झाला. एका अशा ठिकाणावरून गाडी नेण्यात आली पोलिसांची, गरज नसताना एक तर या जेलमधून त्या जेलमध्ये त्याला ट्रान्सफरची ऑर्डर काढली. मग त्याला पोलीस व्हॅनमधून नेताना पहिल्यांदा महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलं की पोलीस व्हॅनला पडदे लावून नेण्यात आलं. एका निर्मनुष्य जागेवरून ती गाडी नेण्यात आली आणि त्याचा एन्काउंटर करण्यात आला, हे दाखवून की पोलिसांवर तो हल्ला करत होता. आणि आज सगळे प्रकार उच्च न्यायालयाने उघड केलेले आहेत. काही पोलिसांवर ठपका ठेवलेला आहे, त्यांची नोकरी जाणार, त्यांची चौकशी होणार, हे नक्की आहे. परंतु पुढचा विचार हा महत्त्वाचा आहे की पोलीस अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवाया करतात का, करू शकतात का? माझं म्हणणं आहे पोलीस अशा प्रकारच्या कारवाया करूच शकत नाही जोपर्यंत त्यांच्यावर राजकीय दबाव येत नाही. त्यामुळे एक फेक नरेटिव्ह आता पसरवलेला आहे की आम्ही संतोष शिंदेला मारलं कारण की आमचं लहान लहान मुलींवर फार प्रेम आहे. मग तेव्हाचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं पोलिसांना काही ते बंदुका आम्ही खेळण्यासाठी दिलेल्या आहे का? अहो, आम्हाला माहीत आहे खेळण्यासाठी बंदुका दिल्या नाही, परंतु हिंसा करण्यासाठी दिलेल्या आहे का, बेकायदेशीर वागण्यासाठी दिलेल्या आहे का? एकनाथ शिंदेंना हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे. त्या आरोपीला मारण्यामध्ये त्यांचासुद्धा सहभाग असेल, प्रोत्साहन असेल, तर अशा सगळ्यांना जे जे राजकीय नेते, तेव्हा भिंतींवर तुम्ही जाऊन बघितलं असतं तेव्हा तर दिसले असते, ते फोटो आहेत अजून पण, त्यांनी आपले स्वतःचे शिकारीसारखे टोप्या घालून फोटो लावलेले होते ठाणे जिल्ह्यामध्ये, कल्याणमध्ये, आणि त्याच्यात लिहिलं होतं बदला पुरा हुआ.
ज्यांनी ज्यांनी असं लिहिलं होतं त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असो, आणि ते तेव्हाचे सत्ताधारी पक्षाचे होते. मी तुम्हाला सांगतो, एन्काउंटर हे एक फेक नरेटिव्ह आहे. या फेक नरेटिव्ह फॅक्टरीचे मालक आता राज्य सत्तेचे मालक झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला फेक नरेटिव्हबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल. दुसरा विषय आहे तो म्हणजे पुढचा, की उरी हा सिनेमा आपण सगळ्यांनी पाहिला. उरी हा सिनेमा, हाऊ इज द जोश असं म्हणून तो सिनेमा पाहायला मंत्री वगैरे पाठवले. परंतु जेव्हा सत्यपाल मलिक नावाच्या माणसाने मुलाखत दिली तेव्हा खरं बाहेर आलं आणि आम्ही अनेक जण जे म्हणत होतो ते खरं ठरलं. सत्यपाल मलिक कोण आहेत? सत्यपाल मलिक भारतीय जनता पक्षाचे अत्यंत ज्येष्ठ नेते, विश्वासू असे नेते होते आणि त्यामुळे त्यांना एकदा ते आमदार राहिले, दोनदा ते मेंबर ऑफ पार्लमेंट होते, त्याच्यामध्ये एकदा ते लोकसभेचे मेंबर ऑफ पार्लमेंट होते, तेव्हा ते युनियन मिनिस्टर होते, संसदीय कार्यमंत्री होते. त्यानंतर ते 6 वर्ष मला वाटते जवळपास गव्हर्नर होते आणि एका राज्याचे नाही, 2 राज्याचे नाही, तर ते जवळपास 4 राज्यांचे राज्यपाल होते. एवढे विश्वासू असलेले सत्यपाल मलिक यांनी सांगितलं की सरकारच्या नाकर्तेपणामुळे आपल्या 40 सैनिकांचे जीव गेलेले आहे. आणि आपल्याला काय सांगितलं की जे सैनिक तिथे मेलेले आहेत पुलवामामध्ये त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मतदान करा. सगळं बेकायदेशीर वागलेले आहेत, असंवैधानिक वागलेले आहेत. त्यांनी सांगितलं की अजित दोवालला मी कळवलं की अशा प्रकारे NIAचे जे प्रमुख आहेत की आपण अशा प्रकारे चुकीचं करत आहोत. तुम्ही लक्षात घ्या काय झालेलं आहे ते. 78 गाड्यांचा ताफा, 78 मिलिटरीच्या गाड्यांचा ताफा जो पूर्ण कॉन्वॉय रस्त्यांवरून नेण्यात आला, त्याच्यामध्ये साधारणतः 2500 सैनिक आणि अशा रस्त्यावरून नेण्यात आला जो सॅनिटाईज करण्यात आला नाही की इथे कोणी शत्रू आहे का, कोणी लपून बसला आहे का, हे काही पाहण्यात आलं नाही, त्याचा अहवालसुद्धा नाही. आणि 8 ते 10 वेगवेगळे लिंक रोड त्याला जोडणारे असलेले ते सुद्धा त्यांनी सील केले नाही. आणि आपण पाहिलं की त्या लिंक रोडमधूनच एक गाडी आली आणि त्या आपल्या सैनिकांच्या गाडीचा बॉम्बस्फोट केला. खरं तर 78 गाड्यांचा 2500 जवानांचा ताफा असा कधीच रस्त्यांवरून नेत नसतात. यांनी सांगितलं की आपल्याला हेलिकॉप्टर पाहिजे, गव्हर्नरनी सांगितलं की विमान पाठवा, त्यांनी सांगितलं काही गरज नाही. आणि मग जेव्हा यांनी मोदींना फोन केला असं ते सत्यपाल मलिक म्हणतात, तेव्हा त्यांनी सांगितलं की अमित शहांनी सुद्धा सांगितलं की चुप बैठो. आणि तेव्हा सत्यपाल मलिक यांच्या लक्षात आलं की आता हे जे सैनिक मेलेले आहेत याचा पाकिस्तान विरोधी भूमिका तयार करून मतं मागण्याचा उपयोग होणार आहे आणि तसा उपयोग करण्यात आला. लक्षात घ्या, फेक नरेटिव्हमध्ये खरोखरच्या जीवांना मुकावं लागते. आपले खरोखरचे सैनिक ते देशासाठी भांडणार होते, त्यांना यांच्या खोट्या कारवायांमध्ये मरावं लागलं आणि त्याच्या बेसिसवर यांनी जर मतं मागितली असतील तर आपण सगळ्यांनी यांचा निषेध केला पाहिजे. तेव्हा मला राहत इंदोरीची त्या 2 ओळी महत्त्वाच्या आहे. राहत इंदोरीने काय म्हटलं होतं? सरहद पे बहुत तनाव है क्या, सरहद पे बहुत तनाव है क्या, कुछ पता तो करो चुनाव है क्या. हे सगळं झालेलं नव्हतं तेव्हा खूप आधी राहत इंदोरीने म्हटलं होतं. ते आज सुद्धा जर लागू होत असेल तर आपल्याला अफवा हे एक अग्निशस्त्र आहे आणि त्याच्याबद्दल आपण अत्यंत सजगपणे विचार केला पाहिजे असं मला वाटतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मुद्दा याला धरूनच महत्त्वाचा आहे की स्वातंत्र्य या शब्दाची रचना करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपल्या संविधानाचा प्राण आहे, लक्षात घ्या. तुमचं म्हणणंच तुम्हाला सांगता आलं नाही, तुमचं काय म्हणणं आहे ते बोलताच आलं नाही, ते बोलूच दिलं नाही, तर त्या स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. आणि त्यामुळे स्वातंत्र्य आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. आज काय झालेलं आहे बघा की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खूप मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत, सगळ्या बाजूनी चौबाजूनी हल्ले होत आहेत. एक ह्युमन राईट्सचा ह्युमन फ्रीडम इंडेक्स म्हणून आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की भारत देश 2014 पासून सतत घसरण होत 108व्या क्रमांकावर गेला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये. इतकी वाईट परिस्थिती भारताची यांनी केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी सेन्सॉरशिप आहे. ब्रिटिश लोकांनी सेन्सॉरशिपचा कायदा आणला की खोटं नाटक काही दाखवू नये म्हणून, पण त्यांनी आता त्यांच्या देशामध्ये सेन्सॉरशिपचा कायदा रद्द केला. त्यांनी फक्त आता सर्टिफिकेट देणं सुरू ठेवलं की आम्ही फक्त सर्टिफिकेट देणार की हा सिनेमा 18 वर्षाच्या खालील लोकांनी बघा, हा मोठ्या लोकांनी बघा, एवढंच सर्टिफिकेट देण्याचं काम त्यांनी आपल्याकडे ठेवलं.
कोणाला जो सिनेमा पाहिजे तो काढा असं त्यांनी मुक्तपणे सांगितलं. तरीसुद्धा आपल्या इथे मात्र सिनेमांवर पाळत ठेवण्यात येत आहे. एक प्रकारे नाही म्हणण्याच्या हक्कावर हल्ला केला जातो. आपल्या सगळ्यांना नाही म्हणण्याचा हक्क आहे. काही आपल्या मर्जीविरुद्ध होत असेल, काही लोकशाही विरुद्ध होत असेल, काही संविधानाविरुद्ध होत असेल तर हे चुकीचं आहे हे सांगण्याचा हक्क जो आपला आहे तो आपला हक्क काढून घेतला आहे. 134 घटना झाल्या ज्याच्यामध्ये पत्रकारांवर हल्ले झाले, फ्रीडम ऑफ स्पीचवर हल्ला झाला. आणि मी आपल्याला सांगतो अशा एका घटनेमध्ये तर मी सुद्धा होतो आणि ती घटना याच्यामध्ये लिहिलेली आहे. 134 जवळपास हमले झाले पत्रकारांवर. पण कोण पत्रकार बोलले याच्या विरुद्ध, किती पत्रकार संघटना उभ्या राहिल्या याच्या विरुद्ध? कारण की यांनी पत्रकारांना सुद्धा, काही पत्रकारांना आपलं बटीक बनवलेलं आहे. आता ही घटना कोणती होती ती मी आपल्याला सांगतो. पुण्यामध्ये आम्ही निर्भय बनवची एक सभा घेतली. त्याच्यामध्ये मी, निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार आणि माझा मित्र विश्वंभर चौधरी, आम्ही तिघं जण एका कारमधून जात होतो. तर आमच्या कारवर 6 ठिकाणी हल्ला करण्यात आला. टमाटर पहिले फेकण्यात आले, अंडे फेकण्यात आले, त्यानंतर लोक आमच्या गाडीवर चढले. असं करत करत आम्ही पुढे जात होतो तर एका ठिकाणी आणखी जास्त जबर हल्ला झाला आणि गाडीच्या काचा फोडण्यात आल्या, रॉड घालण्यात आला. मला इथे डोक्याला लागलं, रक्त निघालं. तरीसुद्धा आम्ही सभास्थानी पोचलो आणि आम्ही सभा घेतली. निखिल वागळे मला तेव्हाच म्हणाले, विधानसभा निवडणुकांचा काळ होता, निखिल वागळे मला तेव्हा म्हणाले की आता निर्भय बनूच्या सभा मोठ्या होणार. आणि तशी सभा आम्ही एक सिन्नरमध्ये सुद्धा पाहिली. ते आपले खासदार आलेत काही ते, राजाभाऊ वाजे. अशा हल्ल्यांमुळे लोक पेटून उठले आणखी जास्त की तुम्ही बेकायदेशीर कसं करू शकता. मला तिथल्या पोलीस कमिशनरचा फोन आला, तुम्हाला तक्रार द्यायची आहे का? म्हटलं आम्ही काय तक्रार द्यायची, तुमचे पोलीस आमच्यासोबत होते, युनिफॉर्ममधले होते आणि बिना युनिफॉर्ममधले होते. त्यांनी तक्रार करायला पाहिजे, त्यांनी गुन्हा नोंदवायला पाहिजे, आमचं स्टेटमेंट घ्या, आम्ही देतो. पोलीस कमिशनर तिथले, मी हे जाहीरपणे सांगतो, तिथले पोलीस कमिशनर हे राजकीय पक्ष प्रणित वागतात. त्यांनी अत्यंत थातूर मातूर कलमांखाली गुन्हा नोंद केला. मी त्यांना म्हटलं 307 कलम लावा, आमच्यावर खुनाचा हल्ला झालेला आहे, खुनी हल्ला झालेला आहे, जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणाले नाही, जीवे मारण्याचा प्रयत्न असा काही दिसत नाही, तसा पुरावा दिसत नाही. तुम्ही न्यायाधीश आहात का? तुम्ही साधे पोलीस आहात. पोलिसांनी पोलिसांसारखं वागलं पाहिजे, तुम्ही न्यायाधीश बनण्याचा प्रयत्न करायचा नाही. हे आपण सांगितलं पाहिजे आवाज चढवून. मग आता मी एक विरोधाभासी घटना तुम्हाला सांगतो. एक ओरिजिनल शिवसेनेमधलेच त्या एकनाथ शिंदेसोबत गेलेले उदय सामंत आले. पुण्यामध्ये एक त्यांचा कार्यक्रम होता. कोणीतरी नाराज लोक असतील, सामान्य नागरिक, त्यांनी चप्पल फेकून मारली त्यांच्या गाडीवर. चप्पल फेकून मारली तर त्याच्यावर 307चा गुन्हा नोंदवला. काच फुटली नाही, काही झालं नाही, काहीच नाही. त्याच कमिशनरनी 307चा गुन्हा कसा नोंदवू दिला? ही जी दुहेरी वागणूक आहे, विषमतापूर्ण वागणूक आहे, ही सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे की मूलभूत हक्कांसोबत तडजोड केली जात आहे. राजकीय पक्षांनी अनेक पत्रकारांना आपल्या बाजूनी घेतलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचं अत्यंत विनोदी उदाहरण मी आपल्याला सांगतो. तुम्ही सगळ्यांनी ऐका, मागे बसले लोक जे आहेत त्यांनी ऐका, बोलू नका, 1 मिनिट. एका माणसाचा मला फोन आला पोलीस स्टेशनमधून. त्यांनी सांगितलं की मला पोलिसांनी बोलवलेलं आहे. म्हटलं कशासाठी? तर त्यांनी सांगितलं की त्यांनी मला सांगितलं की आजच्या आज स्वतःची कटिंग करा आणि दाढी काढा, नाहीतर तुमच्यावर गुन्हा नोंदवू. मी म्हटलं कमाल आहे, असं कसं काय? म्हटलं कशामुळे असं म्हटलं? तर त्यांनी सांगितलं कारण मी एकनाथ शिंदेसारखा दिसतो. मी त्या माने नावाच्या माणसाला म्हटलं की एकही केस कापायचा नाही, माझ्या ऑफिसला या. आणि आम्ही त्याच्याबद्दलची केस दाखल केली. तरीसुद्धा पोलिसांनी FIR दाखल केला. आता FIR कॉशिंगसाठी आम्ही प्रयत्न करतो. त्याची चूक काय आहे? तो एकनाथ शिंदेसारखा दिसतो, पण त्यांनी कधी एकनाथ शिंदे सांगून काही गैरवापर केला का? तो कुठे गेला का? कुठे प्रवेश केला का बेकायदेशीररित्या? बरं, हे एक झालं. दुसऱ्या एका माणसाचं कळलं, सांगलीचा, ज्याचा तुम्ही डान्सचा व्हिडिओ पाहिला असेल. तो म्हणाला की मला सुद्धा पोलीस स्टेशनला बोलावलं, सांगितलं दाढी कट करा आणि कटिंग करा, नाही तर तुमच्यावर गुन्हा नोंदवणार. त्याच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला. हे अत्यंत भयानक आहे, लक्षात घ्या. तुम्ही सगळेजण मोबाईल वापरता. एकदा साऊथ कोरियाचा
किम जोन युन याचं पहा. किम जोन युन यांनी काय केलं आहे साऊथ कोरियाचा, त्यांनी जाहीरपणे सांगितलं, त्यांनी जाहीर केलं की माझ्यासारखी कटिंग कोणीच करायची नाही. त्यांनी 16 प्रकारच्या कटिंगसुद्धा जाहीर केल्या की ह्या 16 प्रकारच्या कटिंग सामान्य माणसं करू शकतात, माझ्यासारखी करायची नाही. आम्ही आमच्या पिटिशनमध्ये लिहिलं की जर अशा प्रकारे दाढी वाढवून केस तशा प्रकारचे करून तो जर माणूस एकनाथ शिंदेसारखा दिसणं हा गुन्हा असेल आणि त्याच्यानुसार त्याचं गुन्हेगारीकरण होत असेल तर हे महाराष्ट्रासाठी लांछनास्पद आहे, चुकीचं आहे. तुम्ही सांगा सचिन तेंडुलकर सारखा दिसणारा माणूस आहे की नाही, संजय दत्त सारखा दिसणारा माणूस आहे की नाही, अनेक हिरो हिरोईन सारखे दिसणारे माणसंच नाही तर नरेंद्र मोदींसारखा दिसणारा माणूस आहे जो निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतो. तो माणूस जोपर्यंत तुमचं नाव सांगून बेकायदेशीर कृत्य करत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नाही. हे पोलिसांना माहिती आहे, पण पोलिसांनी मला सांगितलं की आमच्यावर दबाव आला आहे, गुन्हा नोंदवणं आवश्यक आहे, तुम्ही त्यांना सोडून घ्या. केस अजूनही सुरू आहे. एवढ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीरता महाराष्ट्रामध्ये आणण्यात आली होती आणि ती आता जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ती बेकायदेशीरता जी आहे ती आता तिहेरी स्वरूपाची झालेली आहे. शेवटचा मुद्दा मी मांडतो आणि मग थांबतो. तो शेवटचा मुद्दा आहे राज्यपालांबद्दल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी होते, त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर कामं केली. राज्यपाल आपलं काम करू शकतात, आपलं काम करणं ही अभिव्यक्ती आहे त्यांची, त्यांच्या जबाबदारीचा भाग जो असेल तो ते करू शकतात. परंतु राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सातत्याने बेकायदेशीर कामं केली. त्यांच्याबद्दल मी मागच्या एका सभेमध्ये उद्धव साहेबांनी ते जनता न्यायालय ठेवलं होतं तेव्हा मी फालतू गव्हर्नर असं काहीतरी वाक्य वापरलं, फालतू राज्यपाल. त्याच्यावरून सुद्धा माझ्यावर केस दाखल झाली की तुम्ही राज्यपालांचा अपमान केला. इथे बसलेल्या ज्येष्ठ लोकांनी सांगावं फालतू हा शब्द असंसदीय आहे का? मग मी वाचत गेलो माझ्यावर आरोप झाल्यामुळे, तर मला फली नरिमन यांचं एक पुस्तक मिळालं ज्याच्यामध्ये फली नरिमन यांनी एक आर्टिकलच लिहिलं आहे. त्या आर्टिकलचं टायटल आहे रामपाल की काहीतरी नावाचा राज्यपाल होता, रामलाल निर्लज्ज राज्यपाल या नावाचा आर्टिकल आहे. तामिळनाडूचा राज्यपाल होता, सॉरी आंध्र प्रदेशचा. पण आता या परिस्थितीमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणते शब्द आपण वापरले तर अचानक ते बेकायदेशीर होतात. आणि ज्या पद्धतीची संसदेमध्ये भाषणांची भाषा आहे, विधानसभेमध्ये ज्या पद्धतीची भाषणांची भाषा आहे, बाहेर ज्या पद्धतीने हे शब्द वापरत असतात ते सगळे शब्द चांगले असतात का? स्त्रिया बसलेल्या असतात आणि स्त्रियांच्या समोर याच्यात हे घालून देईन ते घालून देईन असं बोलतात. अहो नुसतं अभिजात मराठीचा दर्जा देऊन चालत नाही. तुम्हाला मराठी कळली आहे का? तुम्हाला मराठी भाषेचा वापर माहिती आहे का? तुमच्याजवळ मराठी भाषेचे शब्द तरी आहेत का? आपल्याला सगळ्यांना दुःख झालं पाहिजे की सध्या शब्दांचे भिकारी असलेले लोक राजकीय नेते झालेले आहेत. त्यामुळे एक अत्यंत गंभीर गोष्ट म्हणून याचा विचार केला पाहिजे. राज्यपालांच्या विषयी मी आत्ताच्या निर्णयाबद्दल सांगणार आहे आणि मग थांबणार आहे. राज्यपालांना व्यसन घालणारा निर्णय नुकताच सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की राज्यपालांनी राजकीय हेतू प्रेरित वागायचं नाही. राज्यपाल हे तिथल्या राज्यव्यवस्थेचे मित्र असतात, मार्गदर्शक असतात, त्यांनी राजकीय भूमिका घ्यायची नाही. हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की कोणताही निर्णय घेत असताना राज्यपालांवर जरी स्पष्टपणे वेळेचं बंधन घातलं नसेल तरी त्यांनी साधारणतः 3 महिन्यात निर्णय घेतला पाहिजे आणि ती कालमर्यादा त्यांनी स्वतःसाठी नाही तर संविधानासाठी आखून घेतली पाहिजे. संविधानाचा आदर करणं हे जर राज्यपालांचं काम असेल तर त्यांनी संविधानिकच वागलं पाहिजे. याच्याबद्दल सुद्धा बातम्या आलेल्या आहेत. मग आता राज्यपालांना डिस्क्रिशनरी अधिकार असतात का, विशेषाधिकार असतात का? राज्यपालांना साधारणतः 7 प्रकारचे विशेषाधिकार असतात. याच्यामध्ये आर्टिकल 371 ते 371J एवढेच जे अधिकार आहेत ते त्यांचे डिस्क्रिशनरी अधिकार आहे. बाकी अधिकार त्यांचे विशेषाधिकार नाहीत. मग भगतसिंग कोश्यारी यांनी काय चुकीचं केलं होतं? या निर्णयाचा फायदा मी संजय राऊत साहेब आपल्याला सांगतो, अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. आपण आपल्या सगळ्या पेंडिंग केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयात त्याचा वापर करायला पाहिजे. या निर्णयामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे, एवढं थांबून मी थांबवणार आहे, एवढं झालं की थांबवणार, त्याने सांगायला येतील. तर विधानसभेमध्ये
विशेषाधिकार जे वापरायचे राज्यपालांना, त्याच्यामध्ये 7च विशेषाधिकार आहेत ज्यांचा वापर राज्यपाल करू शकतात. इतर वेळी त्यांना विशेषाधिकार नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं लागतं. मग भगतसिंग कोश्यारींनी सगळ्यात बेकायदेशीर आणि असंविधानिक गोष्ट तेव्हा केली जेव्हा उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते. त्यांनी उद्धव साहेबांनी सांगितलंसुद्धा नाही, अशी शिफारससुद्धा केली नाही की विधानसभेचं अधिवेशन बहुमतासाठी घ्या. त्या बहुमत चाचणीचं अधिवेशन राज्यपालांनी स्वतः बोलावलं. तो त्यांना अधिकारच नाही. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या बेकायदेशीर पद्धतीने सरकार कसं पाडलं. त्यांना अधिकारच नसताना भगतसिंग कोश्यारींनी अधिवेशन बोलावलं, बहुमताची चाचणी घेतली. ती बहुमताची चाचणीच पूर्ण बेकायदेशीर होती. त्यानंतर रिजनेबल टाईमचा वापर केला पाहिजे असं सांगण्यात आलं. पण राहुल नार्वेकर साहेबांनी रिजनेबल टाईमचा कोणताही अर्थ आपल्या मनाला वाटेल तसा काढला आणि मॅटर पेंडिंग ठेवलं. जेव्हा सुप्रीम कोर्टाने परत सांगितलं की नाही आता 10 जानेवारीपर्यंत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, तेव्हा त्यांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे ज्यांना ज्यांना विशेषाधिकार आहेत त्या सगळ्या राजकीय पदांवरच्या सत्तेतल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की तुम्ही बेकायदेशीर आणि असंविधानिक वागत असाल तर आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही असंविधानिक आहे. आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही संविधान विरोधी आहे. आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय. संविधानिक विषय येतात तेव्हा केस सोडवण्यासाठी विलंब करू नये असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे, तो आपल्या याच्याबद्दलचाच आहे की हा जो निर्णय झालेला आहे या निर्णयाची जर अंमलबजावणी व्हायला लागली तर मी हे भाकीत करत नाही, मी काही ज्योतिषी वगैरे नाही, पण संविधानाची जाणीव असलेला, संविधान माहिती असलेला आणि संविधानाचा वापर आपण भल्यासाठी करायचा आहे, लोककल्याणासाठी करायचा आहे, भारतातल्या लोकांसाठी करायचा याची जाणीव असलेला माणूसच या नवीन निर्णयाचा वापर करून शिवसेनेसंदर्भातल्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनेच निर्णय देईल अशा प्रकारची आता परिस्थिती तयार झालेली आहे. आणि संविधान मानणारा असा माणूस, भीमपुत्र असलेला असा माणूस आता भारताचा सरन्यायाधीश होत आहे, जस्टिस गवई. आणि आपण अपेक्षा करू शकतो की साधारणतः जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैपर्यंत जर शिवसेना कोणाची या संदर्भातला निर्णय जस्टिस गवई साहेबांनी दिला, महाराष्ट्रातलं सगळं राजकारण बदलून जाईल. एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही उद्धव साहेबांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुनर्स्थापित मुख्यमंत्री म्हणून केलं असतं. हा सुद्धा निर्णय, मी लहान आहे खूप, माझी 23-24 वर्षाचीच वकिली आहे, पण मी लोकांसोबत काम केलेलं आहे. मी वेश्या व्यावसायिक स्त्रियांसोबत काम केलेलं आहे, मी 12 वर्ष जेलमध्ये काम केलेलं आहे, मी गरीब लोकांच्या केसेस चालवलेल्या आहे. मला संविधानाचे अर्थ त्यांच्या निमित्ताने समजलेले आहे. त्यामुळे मी थोडासा वेगळा विचार करतो आणि मी सत्याच्या जवळ जाणारा विचार करतो. म्हणून मला असं वाटतं की मी संविधानिक बरोबर विचार करतो. आणि कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिला तो चुकीचा आहे. उद्धव साहेबांना तेव्हासुद्धा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा स्थापित करता आलं असतं. स्टेटस को अंटे नावाची एक कन्सेप्ट आहे, एक फ्रेज आहे कायद्यामधली. स्टेटस को अंटे म्हणजे काय की त्यावेळेस जी परिस्थिती होती ती करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला होते, तर राजीनामा देण्याच्या पूर्वीची परिस्थितीच लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होते, त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा चूक केलेली आहे हे आपल्याला सांगायला पाहिजे. लोकांनी जे काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या वाचण्यासारख्या आहे. सामना असेल, लोकसत्ता असेल, लोकमत असेल, तरुण भारत असेल, सगळ्या पेपरमध्ये लोकांनी हेच लिहिलं या निर्णयानंतर की राज्याचे संरक्षक आहेत राज्यपाल की राजकीय प्यादे आहेत. लोकांनी लिहिलं एक तरी स्तंभ शाबित असल्याचं सिद्ध करा. शेपट्या घालून बसले का तुम्ही सगळेजण? लोकांनी लिहिलेलं आहे, मी म्हणत नाही आहे. इथे नावं आहेत लोकांचे, मी कटिंग आणलेले आहे. एका माणसाने म्हटलं की सरकार या कमिशनची अंमलबजावणी करा आणि राज्यपालांवर तुम्ही लगाम लावा. राज्यपाल जर राष्ट्रपतींचे एजंट असतील, हस्तक असतील, त्यांचे मित्र इथले म्हणून काम करत असतील,
मीडिएटर असतील तर त्यांनी तेवढंच काम केलं पाहिजे. भगतसिंग कोश्यारींनी लोकशाहीचं नुकसान केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि हे त्यांनी स्वतः केलेलं नाही, त्यांना वरिष्ठ पातळीवरून त्याच्यासाठी नेमण्यात आलं होतं आणि म्हणून हा काळी टोपी घालून इथे महाराष्ट्रात फिरत होता. एका माणसाने म्हटलं की राज्यपालांच्या मनमानीला पायबंद बसला पाहिजे. एकाने सांगितलं की हे राज्यपाल नव्हे, हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत. आणि अपेक्षाभंग राज्यपालांनी अनेकदा केलेला आहे असं सुद्धा लोकांनी सांगितलेलं. मला शेवटचा मुद्दा हाच मांडायचा आहे की आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलत असताना एक लक्षात ठेवलंच पाहिजे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो किंवा कोणतंही स्वातंत्र्य असो, ती जबाबदारी आहे. आपण जबाबदारीने त्या स्वातंत्र्याच्या हक्काचं पालन केलं पाहिजे. मला सुद्धा, आपल्याला कुणाला सुद्धा काही बोलण्याचा हक्क नाही, विश्लेषण करण्याचा आपल्याला हक्क आहे. मी आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं विश्लेषण केलं, मी चुकीचं केलं का? मी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला का? नाही, मुळीच केला नाही. लोकांना एक भ्रमाच्या अवस्थेत टाकलेलं आहे, भीतीचं दडपण वाढवलेलं आहे लोकांवर की कोर्टाबद्दल काही बोलायचं नाही. मी आपल्याला आज सांगतो, सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल, त्यांच्या न्यायाधीशांबद्दल न बोलता त्या न्यायनिर्णयाबद्दलची चिकित्सा करणं, विश्लेषण करणं, त्याच्यावर टीका करणं, तो निर्णय चुकीचा असेल तर चुकीचा आहे असं म्हणणं, हा आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे. ती अभिव्यक्ती आपण पाळली पाहिजे, पण त्याचबरोबर जबाबदारी पाळली पाहिजे की आपण कोणाबद्दल वाईट बोलणार नाही, आपण वाईट शब्द वापरणार नाही, स्त्रियांच्या संदर्भात आपण कोणत्याही प्रकारची मानहानी करणारे वक्तव्य करणार नाही, आपण कोणालाही शिवीगाळ करून उत्तर देणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सांगत असताना मला राजकीय कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की तुमच्या विरोधी काही जण मत व्यक्त करतील फेसबुकवर, ट्विटरवर, इंस्टाग्रामवर, कुठे पण, त्याला उत्तर द्यायचं असेल तर चांगल्या शब्दात द्या, शिवीचा एकही शब्द वापरायचा नाही. लक्षात ठेवलं पाहिजे आपण की जे संघाचे लोक आहेत, जे भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यांचं हे काम आहे की आपल्याला चिडवणं, आपल्याला बिथरवणं आणि आपल्या तोंडून वाईट शब्द काढणं, ज्याच्याकडून ते टीका करायला लागतील. या संमेलनामध्ये इथे काही जण त्यांचे सुद्धा लोक आले असतील, म्हणजे ते पाठवत असतात असे लोक ते पाठवत असतात की तिथं काय काय सुरू आहे ते जाऊन ऐका. ते संजय राऊत साहेब काय म्हणतात, खैरे साहेब काय म्हणतात, तिथे उद्धव साहेब येणार आहेत ते काय म्हणतात, हे सगळं सांगा. नंतर हे व्हिडिओ परत परत पाहिले जातात. यांच्यामधलं चुकीचं वाक्य कोणतं काढायचं, कोणता गुन्हा नोंदवायचा का, याच्यासाठी यांची टीम बसलेली असते. त्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा की घाबरायचं बिलकुल कारण नाही. आपण अत्यंत प्रामाणिकपणे संविधानाची बाजू मांडत राहिली पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ही शिवसेना ही संविधानाच्या बाजूने आहे, म्हणून मी इथे उभा आहे. आणि मी जसं सांगितलं तसं पुन्हा एकदा सांगतो की साधारणतः जून जुलैच्या महिन्यामध्ये जस्टिस गवई साहेब हे महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतात. धन्यवाद. धन्यवाद. साहेबांनी आपलं अमूल्य असं मार्गदर्शन दिलं आणि जाता जाता पुन्हा एक आनंदाची बातमी दिली. आपल्याला ठरलेल्या नियोजनाप्रमाणे आता वाजले 4:15